गेल्या 2 दिवसापासून मावळ असेल, लोणावळा असेल या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने जे आहे ती जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की पवना जी नदी आहे ती आता दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड मधून ही पवना नदी जी आहे ती आता पुढे असेच मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतो की अतिशय विहंगम दृश्य जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता आपण आहोत पिंपरी चिंचवड मधील रावेतच्या बंदरावरून अतिशय सुरेख अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते खाली वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल दिवसभरामध्ये जे आहे ते 145 मिलीमीटर पाऊस जो आहे तो पवना धरण क्षेत्र परिसरामध्ये पडल्यामुळे पवना धरणाचं पाणी साठा जो आहे तो 54% अधिकचा जो आहे तो या ठिकाणी साठलेला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची 6 महिन्यांची जी सुविधा जी आहे ती आता या ठिकाणी सुरूच राहणार आहे। त्यामुळे पाणी कपात जी आहे ती या ठिकाणी होणार नसल्याचं देखील चिन्ह आपल्याला या पावसामुळे सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड प्रमाणे मावळ क्षेत्रातील जी शेती आहे त्या शेतीला देखील याच नदीचं पाणी जातं। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील या पावसामुळे जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।